गोंदिया जिल्ह्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अवकाळी पावसानं अनेक भागामध्ये जोरदार हजेरी लावली आणि या अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील 8 तालुक्यामध्ये 230 घरं यांचं अक्षरशः नुकसान झालं असून एका घराचं पूर्णपणे नुकसान झालं, तसंच 74 जनावरांच्या गोठ्याचंही नुकसान झालं, तर 20 पडून एक व्यक्ती दगावला असून 2 जनावरंसुद्धा दगावली आहेत। एप्रिल महिन्याचा जर विचार केला तर एप्रिल महिन्यामध्ये 22 घरं, एक व्यक्तीचा मृत्यू आणि 13 गोठ्यांचं नुकसान झालं, तर मे महिन्यामध्ये 208 घरं, 61 गोठे, 2 जनावरांचा मृत्यू झाला आहे। शासनाकडून मृत व्यक्तीचे आणि 2 दगावलेल्या जनावरांचे अनुदान प्राप्त झाले असून हे अनुदान तहसीलदारमार्फत संबंधित व्यक्तीला वितरित करण्यात आले, परंतु अद्यापही 230 घरं आणि 74 गोठे यांचं अनुदानबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर अनुदान प्राप्त होताच संबंधित नागरिकांना याचा आर्थिक मदत दिली जाईल, असं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी सांगितलं आहे। गोंदिया जिल्ह्यात एकूण एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पावसामुळे आपल्याकडे एकूण 230 घरांचं, अंशतः घरांचं आणि एक पूर्णतः घराचा, तसेच 74 गोठे याचं नुकसान झालेलं आहे। या दरम्यान एक मनुष्यहानी झालेली आहे 20 पडून आणि 2 जनावरांचा मृत्यू देखील झालेला आहे। यामध्ये जर आपण एप्रिल महिन्यात बघितलं तर एप्रिल महिन्यात एकूण 22 घरांचा अंशतः नुकसान झालेला होता आणि त्यामध्ये 13 गोठे आहेत आणि एक व्यक्तीचा 20 पडून मृत्यू झालेला आहे। तसेच मे महिन्याचा जर आपण अभ्यास केला तर यामध्ये 208 घरांचं नुकसान झालेलं आहे आणि 61 गोठ्यांचं आणि 2 जनावरांची मृत्यू झालेली आहे। यामध्ये जे मनुष्यहानीचे आणि जनावरांच्या जे मृत्यू झालेली आहे याला जे ग्रँट आलेली आहे आणि ते ग्रँट संबंधित तहसीलदारांना वितरितसुद्धा करण्यात आलेली आहे। यामध्ये जे घरगोठे आहेत यांची डिमांड शासनाला आता जाणार आहे। मे महिन्याच्या शेवटी एप्रिल आणि मे दोन्ही महिन्याची जे डिमांड आहे ते शासनाला सादर करण्यात येईल। NTV न्यूज मराठी, गोंदिया।